अरे दादा ठीक हो, हम आ गए हैं। वाढले ह्या साईडला गेलं बस. सकाळी ह्या बाजूला बसत नव्हतं. अरे काल शुभेच्छा दिल्या पण परत एकदा पण मी की दुसरं म्हणून आलं का? आज मुख्यमंत्र्यांनी राज्यपालांच्या अभिभाषणावर त्यांना अनेक प्रश्न उपस्थित केले होते, त्याची उत्तर दिली. तुम्हाला म्हणतात की डावसला पुढच्या झाला. हो, आत्ता मी विजा काढायलाच चाललेलो आहे आणि तिथे बर्फ सतत जॅकेट पण चांगली घेऊन मग सोबत एकामेकांना तेवढे थंडी में भी गर्मी का एहसास असं विरोधक आणि सत्ताधारी एकमेकांना देऊ शकतील. पण गमतीचा जरी भाग सोडला बाजूला तरी आता मला वाटतं निवडणुका होऊन गेलेल्या आहेत. एकंदर दोन्ही बाजूनी एक चांगली चर्चा घडून यावी ही आमची मनापासून इच्छा असते. आम्ही पण जेव्हा विधिमंडळात विषय मांडतो आमदार म्हणून दोन्ही हाऊसमध्ये, तेव्हा नुसतं टीकेला टीका नाही तर आमच्याकडून जे काही सूचना येतात किंवा ज्या काही टीका येतात ह्या सगळ्या टीकेतून नेमकं काय घ्यायचं. टीकेला फक्त प्रत्युत्तर द्यायचं आणि स्वतःच्या भ्रमात आनंदित राहायचं की टीकेतून थोडं ठीक आहे, ही व्यक्ती हे बोलत आहे, खरोखर याच्यात काय आहे, तथ्य आहे का, नुसतं टीका म्हणून करत आहे, राजकीय टीका म्हणून करत आहे की ह्या जिल्ह्यात खरोखर किंवा मतदारसंघात खरोखर असं होत आहे. ह्याची थोडी एक पडताळणी करून मला वाटतं मुख्यमंत्र्यांनी त्यांच्याकडे तसं पण बघितलं पाहिजे. डॅव्हॉसचा जो विषय निघाला किंवा इतर जे विषय असतील, मग गुंतवणुकीचे विषय असतील, हे आर्टिफिशियल इंटेलिजन्स असेल किंवा एज्युकेशनचा विषय असेल, ह्या सगळ्या विषयांमध्ये मला वाटतं एक महत्वाची गोष्ट ही आहे की राजकारण थोडं बाजूला ठेवून खरोखर महाराष्ट्राला आपण त्या पातळीवर पुढे कसं नेऊ शकतो, ज्याला जागतिक पातळीवर आपण बायपार्टिसन बोलतो. म्हणजे दोन्ही बाजूचे जे विधिमंडळातील लोक आहेत त्यांना खरोखर एकत्र घेऊन चांगलं काय ह्याच्यात करता येईल का, ह्याच्यावर विचार होणं गरजेचं आहे. जगभरात असंच होतं. मग आपल्याकडेच वाद आणि हे सगळं का होतं हे मला माहित नाही. दुसरी गोष्ट म्हणजे जे डॅव्होसबद्दल आमचं मत आहे ते प्रामाणिकपणे हेच आहे की होय, इकडचे काही गुंतवणूकदार तुमच्यावर तिथे करार करायला उत्सुक असतील ही, पण याचा हा अर्थ नाही की सगळेच इकडचे गुंतवणूकदार तिथे विमानात भरून न्यावे आणि तिकडे सगळे करार करावे. दुसरं म्हणजे मी मध्ये एक मला वाटतं लिंक्डइन की कुठेतरी लिहिलं होतं की आता हे जे थोडं डॅव्हॉसकडे आपण नुसतं गुंतवणूक म्हणून बघतो ते थांबून आपले मुख्यमंत्र्यांनी, म्हणजे कोणी असतील, कुठच्याही पक्षाचे असतील, तिकडचे जे डॅव्हॉसचे बाकीचे नेते असतात, मग वेगळ्या वेगळ्या देशातले असतात, वेगळ्या वेगळ्या राज्यातले असतात, बिझनेस वर्ल्डमधले नेते असतात, त्या सगळ्या नेते मंडळीला भेटणं तिथे गरजेचं असतं, त्यांच्याशी चर्चा करणं गरजेचं असते, ज्याला आपण ऑफिशियल भाषेत बायलॅटरल मीटिंग्स बोलतो. ह्या देखील होणं गरजेचं आहे. डॅव्हॉस काही नुसतं करारसाठी नसतं. बायलॅटरल मीटिंग्स असतील किंवा तिकडच्या फोरम्समध्ये भेटणं बोलणं असेल, अनेक लोक तिथे भेटतात, त्याच्यातून त्या भेटीगाठी होऊ शकतात. हिंदी आणि इंग्रजीच्या मुद्द्यावर पण त्यांनी भाष्य केलं आणि खरं तर ठाकरेंना सुद्धा त्यांनी टोला लगावला की माझ्यामुळे दोन्ही भाऊ एकत्र पण आले आणि इंग्रजीचा जो मुद्दा होता त्यावर सही उद्धव ठाकरेंनी केली होती. मुख्यमंत्री आता हेच मी तुम्हाला परत सांगतो, त्यावेळी पण सांगितलं होतं की एनईपीचं जे पूर्ण आलं होतं, आता न्यू एज्युकेशन पॉलिसी जो आम्ही प्रयत्न करत होतो तो प्रस्ताव म्हणजे तो पूर्ण रेकमेंडेशन आलं होतं आणि ते आपण कॅबिनेट समोर मंजूर करायला ठेवलं होतं. त्याचा GR कोणी काढला आणि मग हेच मी प्रश्न त्यांना अर्थात तिथे बसून विचारल्यामुळे काही ते रेकॉर्डवर गेलं नाही. मग हा GR तुम्ही तंतोतंत पालन केलं ना, तुम्ही बदलू शकत होता त्यावेळी. मग मराठी भाषा भवन असेल किंवा आपलं जे मराठी रंगभूमी आहे त्याचं दालन, जिथे बिर्ला क्रीडा केंद्र तिथे, हे का तुम्ही स्थगिती दिली. कितीतरी गोष्टी आम्ही केल्या होत्या, जसं आरे कारशेड आम्ही हलवत होतो किंवा कितीतरी गोष्टी होत्या. आल्या सगळ्याला स्थगिती दिली. एकच त्यांना GR दिसला भाषा सक्तीचा, आणि ती भाषेचं काय होतं त्याच्यात की मराठी ही सदैव असलाच पाहिजे आणि दुसरी भाषा जी आम्ही बोलतोय ती दुसरी भाषा पहिलीपासून आली पाहिजे. त्रिभाषा नाही, दुसरी भाषा, त्यांचं प्रत्येकाच्यात बघा उल्लेख. आणि हे आम्ही पण सांगितलेलं आहे ना की ज्युनियर KG मध्ये पहिली भाषा येते, मग पहिली की दुसरीमध्ये दुसरी भाषा येते आणि मग तिसरी भाषा शिकायचीच असेल आणि माझं मते शिकायलाही पाहिजे. ती कुठचीच असो ना, ती हिंदीच कशाला पाहिजे, फ्रेंच शिका, जर्मन शिका, ओडिया शिका, तामिळ शिका, पण ती तुम्ही साधारणपणे 6वी 7वी पासून शिकता आणि हे प्रत्येक शाळेत होतच असून. करून धरून मागले देवपूजेला लागण्यासाठी टोला लगावला. बघा काय, मी आता त्यांचं भाषण त्याच्यात खरं तर आठवण करण्यासारखं काहीच नव्हतं, म्हणजे आठवण्यासारखं विसरूनही गेलोय. कारण मागच्या वेळीच भाषण परत आज यावेळी परत तेच पुढच्या वेळी मी हेच बोललो ना की आता तरी निवडणुका संपल्यात, त्या मोडमधून बाहेर पडा. नुसतं टोलेबाजी करण्यापेक्षा समोरून काय आम्ही सांगतोय, आम्ही पोटतिडकीने काय सांगतोय, त्याच्यातलं खरं काय सार आहे ते घ्या
आणि तुम्ही त्याच्यावर काम करा ना महाराष्ट्रासाठी. आम्ही पण विधिमंडळात जातो, हे तिथे चांगले पॉलिसीज बनवायला जातो. एक 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 करू आणि बाकीचं काय, पण त्याच्यात कंडिशन काय लावली आहे? योग्य वेळी, म्हणजे निवडणुकीच्या आधी. मागच्या वेळी काय सांगितलं होतं? जून आत्ताच्या येण्याच्या आधी. आता योग्य वेळी सांगितलंय. सर, व्हीएसआर कंपनीच्या विमानाने आम्ही प्रवास करणार नाही असं शिवसेनेचे आमदार आणि एकनाथ शिंदेनी निर्णय घेतला, कसं बघतात? आता ठीक आहे, पण एवढे प्रवास करून मग जाणार कसं गुवाहाटीला वगैरे? बघा काय तुम्हाला सांगतो, हे बरोबर आहे, व्हीएसआर कंपनीवर खरोखर चौकशी जे रोहित वगैरे सगळेच मागतात, मला वाटतं ती लागायलाच पाहिजे. ती घटना दादांची देखील अतिशय दुर्दैवी आहे, त्याच्यात सत्य काय ते बाहेर पडायलाच पाहिजे. पण ते होत असताना दुसऱ्या बाजूला परवाचीच जर दिवस पाहिला तर अंदमानमध्ये एक हेलिकॉप्टर कोसळलंय, एअर अँब्युलन्स एक कोसळली आहे, त्याचा तर ब्लॅक बॉक्स पण नव्हता. मग स्पाइस जेटचं एक विमान आहे, ते टेक ऑफ घेतलं आणि ते परत इमर्जन्सीमध्ये लँडिंगला आलेलं आहे. ह्या अनेक ज्या घटना घडायला लागलेल्या आहेत, मग कुठे हे तर हवाई घटना झाल्या, कुठे बोट बुडत आहे, कुठे खड्ड्यात कोणी जाऊन मरण पावतंय. तर ह्या ज्या घटना आहेत त्याच्यावर खरोखर केंद्र सरकारने, राज्य सरकार किंवा शहर पातळीवर पण लक्ष आहे का, की असंच टाइमपास म्हणजे उथळपणा आणि टोळेबाजी चालली, हे तुम्ही विचार करा. जरांगे पाटलांनी एक काँग्रेसवर इथून नाहीये राज्यसभा एक एक आज राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस पक्षामध्ये बैठक झाली. काँग्रेस म्हणते की राष्ट्रीय पातळीवर राजकारणासाठी आणि देश पातळीवर राजकारणासाठी राज्यसभेची एक जागा खूप महत्वाची आहे, त्यामुळे आम्ही आग्रही आहोत. राष्ट्रवादी काँग्रेस असं म्हणते की शरद पवार जर इच्छुक असतील तर आमची ताकद देश पातळीवर दिसेल. बघा तुम्हाला सांगतो पुन्हा एकदा, कुठच्याही व्यक्तीच्या नावाबद्दल आम्ही चर्चा करतच नाहीये आणि पवार साहेबांबद्दल सगळ्यांमध्ये मनामध्ये खरोखर आदर आहेच. पण पक्षाची भूमिका, मी माझ्या पक्षाची भूमिका मांडतो, मी माझ्या पक्षाचं हित बघणार. आणि नुसतं हित नाही तर MVA मध्ये जो प्रिन्सिपल ठरला होता, आपल्याला आठवत असेल 2020 साली शिवसेनेला एक जागा अधिकची मिळणार होती, आमचा गटही झाला असता राज्यसभेत, पण राष्ट्रवादीकडून आम्हाला जी एक विनंती आली त्याचमुळे आम्ही फौजियाजींना ही दुसरी सीट दिली होती 2020 साली. 2022 साली आमचा जो दुसरा उमेदवार होता, आमचे जे संजय पवार जे होते ते पराभूत झाले आणि मग 24 साली काँग्रेसचे गेले. आता निवडणुका झाल्यानंतर न्यूमेरिकल स्ट्रेंथ जर बघितली तर नंबर 1 वर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष आहे, नंबर 2 वर काँग्रेस आहे, नंबर 3 वर राष्ट्रवादी आहे. ह्या न्यूमेरिकल स्ट्रेंथच्या प्रमाणे आणि जी काही MVA महाविकास आघाडी जर अजून असेल तर त्या ह्याच्याप्रमाणे आणि इंडिया आघाडी आम्ही जी लढत आहोत, काँग्रेस आणि आम्ही सोबत तिथे लढत आहोत. मग देशाचं अदानीकरण जे चालू आहे, धारावी विकण्याचा प्रयत्न जे चालू आहे, त्याच्या विरुद्ध जे आम्ही लढत आहोत एकत्र, त्याच्यात जर पाहिलं तर शिवसेनेचा दावा हा पहिला आहे. आता मोठी नावं जर चर्चेत आली तर मग ह्यावेळी आमची संधी जाईल, पुढच्या वेळी काँग्रेस कोणतरी आणेल त्या टर्नप्रमाणे, रोटेशनप्रमाणे, मग पुढच्या वेळीची देखील रोटेशन ही काँग्रेस मागेल. तर आमचं म्हणणं हे कुठेही न बिघडवता आमच्या ज्या 2 सीट्स आहेत, तुम्ही मला सांगा गेल्या 6 वर्षातला जर ट्रॅक रेकॉर्ड आमच्या दोन्ही खासदारांचा, मी आता दोन्ही खासदारांची नावं पण नाही घेत, खासदार म्हणून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे, हे जर दोन्ही पाहिले तर त्यांचा अटेंडन्स पाहिला, त्यांची भाषणं पाहिली, त्यांची आंदोलनं पाहिली, तर कुठेही राहुल गांधी जे बोलत आहेत कुठेही त्याच्यात अंतर नाहीये. आम्ही 99% विषयांवर जे वॉकआउट असतील, जी आंदोलन असतील किंवा जे संविधानासाठी लढत आहोत, जे अदानीकरणाच्या विरोधात लढत आहोत, ह्याच्यासोबतच आम्ही पूर्ण आहोत. आणि दुसरं म्हणजे शिवसेनेचा देखील आवाज देश पातळीवर हा फार महत्वाचा आहे, कोणी कमी लेखण्याचं कारण नाही. जागा तुम्ही घेत असाल तर इतर 2 पक्षांना काय मिळणार असेल? नाही, पण आमची 7 सोबत आहेच ना तिथे 7 सोबत. आणि जेवढी 7 सोबत तुम्ही दोन्ही आमच्या खासदारांचा अटेंडन्स बघा, काढा ना रेकॉर्ड, तुम्ही तिथे आमचे जे भाषणं ती बघा. सर, टिपू सुलतान चांगले की वाईट यावर आक्षेप नाही, पण टिपू सुलतानची शिवरायांची तुलना यावर... अरे मला तुम्हाला सांगू का, मी खरोखर आता त्याच्यावर एक थोडं हे पण करतोय की दोन्ही राष्ट्रीय पक्षांना मी विनंती करतो की जे 300-400 वर्षापूर्वी, आणि ही तुलना चुकीची आहेच, पण भविष्यासाठी कोण लढतंय? आता जे बेरोजगारी वाढली आहे, महागाई वाढलेली आहे, टिपू सुलताननी काय केलं आणि कोण काय फरक पडतो आपल्याला? कशावरून आपण भांडतोय, कुठच्या राज्यात भांडतोय, आपण का भांडतोय? महत्वाची गोष्ट हीच आहे की आज आपण निवडणुकीनंतर काय वचननामे किंवा जाहीरनामे होते आणि त्याच्यातून आपण काय काय लोकांसाठी दिलेलं आहे. ज्या तुम्ही आता योजना आणताय, मग 80% लोक आपले जे राशनवर जगत आहेत त्याच्यावरनं टिपू सुलतान खातात की खातं, जे काही असेल. माझं मत हेच आहे की आता इतिहासावरनं लढण्यापेक्षा भविष्यासाठी लढूया ना एकत्र येऊन. झालं ना सगळं, जो काही राजकारण होर्डिंग बॅनर करायचे होते झालेलं आहे. आता निवडणुका तुम्ही वरपासून खालपर्यंत जिंकल्यात, हाऊसिंग सोसायटीचे पण जिंकाल, पण ह्याच्यातच 2 राष्ट्रीय पक्षांनी व्यस्त राहण्यापेक्षा आपला देश कुठे चाललेला आहे. आज आपण विश्वगुरू म्हणून बोलतो, त्या दिवशी राजीव शुक्लाजी हे खूप चांगलं बोललेत हाऊसमध्ये, चेला कोण आहे आपलं? ही परिस्थिती आज.
आज 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 गलगोटे युनिव्हर्सिटीमध्ये टिपू सुलतान चर्चेला येत असेल, पण आपल्याकडे खरोखर यावर कोण काम करतंय का? मुंबई महानगरपालिकेचं बजेट काल जाहीर झालं आहे, मात्र 36,000 कोटींच्या ज्या ठेवी आहेत त्या मोडीत करण्याचा निर्णय आता घेण्यात आला आहे. बघा, ठेवी हा खरं तर कामांसाठीच आपण ठेवतो आणि त्या स्पेसिफिक कामांच्या अगेन्स्ट असतात. मग तुम्ही कोस्टल रोडचं काम बघा, एसटीपीचं काम बघा, गोरेगाव मुलुंड लिंक रोडचं काम बघा, किंवा अनेक गोष्टी, किंवा आपल्या सगळ्या जे महापालिकाचे कर्मचारी आहेत त्यांचे पगार असतील, पेन्शन असतील, ह्याचं सगळ्याचं फ्युचर प्लॅनिंग करून आपण या ठेवी ठेवल्या होत्या. त्या ठेवी साधारणपणे 600 कोटीची तूट जी होती त्याच्यातून 1997 पासून आतापर्यंत 92,000 कोटीचं सरप्लस केलं. आणि ह्या ठेवी कधी ना कधीतरी त्या मोडाव्या लागल्या असत्या, पण त्या देखील पारदर्शकपणे आपण मोडत होतो. एकनाथ शिंदेंचं इथे सरकार बसल्यानंतर 2.5 लाख कोटीची कमिटेड लायबिलिटी आहे. ह्या ज्या ठेवी ज्या मोडल्या जात आहेत त्या कॉन्ट्रॅक्टरचे खिशे भरण्यासाठी मोडले जात आहेत. सगळी कामं एस्केलेशनमध्ये चालली आहेत, सगळी कामं खोट्या कामांमध्ये चालली आहेत, सगळी बिलं खोट्या कामांमध्ये चालली आहेत. ह्याची आम्ही पारदर्शक चौकशी मागितलेली आहे आणि आम्ही हे पण सांगितलेलं आहे की गेल्या 4 वर्षात प्रशासकाचं राज्य होतं ना, आम्हाला श्वेतपत्रिका काढून पाहिजे. एक मिनिट, ह्यांनी पहिलं विचारलं. रोहित पवार आज तिकडे बारामतीत गेले, बरीच गर्दी त्या ठिकाणी जमली होती आणि भाजपच्या नेत्याचा दबाव होता तक्रार दाखल करून घेऊ नये असं थेट आरोप त्यांनी केलाय. किती गंभीर आहे सगळं? बघा, मी ह्याच्यात मला सत्य काय हे माहिती नाही, पण एक निश्चित आहे की सगळेच जी काही फेअर चौकशी ती मागत आहेत. आदित्यजी एक प्रश्न सर, मराठी होऊन दे ना, मग हिंदीवर तो. आदित्यजी बीएसटी हर बार आपको ऐसे ही टोकते हैं, देखो. बीएसटी बस ही खासगीकरणाच्या वाटेवर असल्याचं चित्र सध्या पाहायला मिळते, जी आकडेवारी आज सभागृहात हो, मांडण्यात आली दुर्दैव आहे. त्याच्यावरून ते पाहायला मिळते, संपुष्टात येताना पाहायला मिळते. आता बीएसटी खरं तर माझा जवळचा प्रश्न विषय मनाचा, कारण आम्ही 10,000 इलेक्ट्रिक बस ह्या 2027 पर्यंत आणत होतो. तसंच आपण पाहिलं असेल तर आमच्या काळात मिनी बसेस, मीडियम रेंज बसेस, लॉंग रेंज बसेस होत्या. तसंच पाहिलं तर टॅप इन टॅप आउट कार्ड आम्ही सुरू केलं होतं. मेट्रो आणि रेल्वेबरोबर इंटिग्रेशन आम्ही सुरू केलं होतं एका पासचं. तसंच पाहिलं गेलं तर आम्ही दर देखील 5 किलोमीटर 5 रुपये, 10, 15 आणि 15 किलोमीटर कुठेही जास्ती जायचं असेल तर 20 रुपयात जाऊ शकत होतात. सर्वांना परवडणारी बीएसटी बनवत होतो. आमच्या वेळी रायडरशिप ही साधारणपणे 35 लाख प्रतिदिन होती. आत्ता जे चित्र झालेलं आहे ते हे शासन असेल किंवा आधीचे प्रशासक असतील, मिंदेंच्या काळातून हे बीएसटी विकायला, बीएसटीचं प्रायव्हेटायझेशन करायला. मग तुम्ही बघा, बसस्टॉप रांगा वाढल्यात आणि तिथे एलईडी वाढलेत. कुठेही असं वाटत नाही बसस्टॉप आहे, आणि डेपो विकायला चाललेले आहेत. मुळात बीएसटीला भरीव मदत ही राज्य सरकारकडून आणि महानगरपालिकेकडून झाली पाहिजे, आणि ती भरीव मदत ही ती संस्था जी आहे ती लोकांच्यासाठी कशी स्वस्त आणि मस्त चालेल ह्याच्यावर विचार करून झाली पाहिजे. जरंगे पाटलांनी गौप्यस्फोट केलेला आहे. त्यांनी म्हटलं का माझ्याबद्दल एक कट कारस्थान रचलं जात आहे, त्याचं स्टिंग ऑपरेशन माझ्याकडे आहे, थोड्या दिवसात मी खुलासा करणार. चालेल, पण झालं तर बघू. किती घातक आहे. आता तुम्हाला पण हेच सगळं तुम्हाला सांगतो की राज्य चाललंय कुठे आणि आपण इतिहासातच अडकलोय भांडत. मध्ये शाळा आहे त्याचं गुजरातीमध्ये नाव ठेवण्यात आलेलं आहे, भाषा दिन साजरे करते. काल आंदोलन झालंय तिथे मला वाटतं. सर, राज्य सरकार आता एक नवा कायदा आणण्याच्या तयारीमध्ये आहे. लव जिहाद विरोधात कायदा आणण्याच्या तयारीमध्ये आहे. मात्र काँग्रेसचे नेते किंवा आमदार त्याला विरोध करतात. पण हे राजकीय पक्षांना पण लागू आहे का? जसं की अरे 4 वर्ष तुम्ही महाराष्ट्रातच होता तरी आता लव जिहाद राजकीय पक्षांमधलं तुम्हाला माहिती नाही? अध्यक्षांना विचारा. सवाल है जी. सिंधुदुर्ग में एक वीडियो जो सामने आया है कि मौलवी मारपीट कर रहा है मदरसों के बच्चों को. अब इस पे सवाल ये खड़ा हो रहा है कि मदरसों में क्या आतंकवाद की शिक्षा दी जाती है, उन्हें बंद करके वहाँ पे स्कूली शिक्षा शुरू कर देनी चाहिए. इस तरीके से देखिए, मेरी मांग यही है कि किसी भी बच्चे पे हाथ उठाना ये गुनाह है ही, फिर वो किसी के धर्म में हो, किसी के स्कूल में हो, कोई भी हो, अमीर हो, गरीब हो, कोई भी हो, बच्चों को जिस आदर से एक ट्रीटमेंट देनी चाहिए वो वैसे ही होनी चाहिए. और मैं यही कहूंगा कि वापस इसको बिना रंग लगाए एक ही देखो कि बच्चों की हिफाजत कौन कर रहा है और बच्चों की जो देखभाल है वो कौन कर रहा है. लेकिन वो जब कहते हैं कि यहाँ आतंकवाद की शिक्षा मिलती है, इसे बंद कर देना चाहिए. तो ये सरकार फिर 12 साल से क्या कर रहा है? इतनी मजबूती की सरकार है, बांग्लादेशी घुस रहे हैं, आतंकवाद फैल रहा है, सब हो रहा है, तो 12 साल फिर केंद्र सरकार में भाजपा क्या कर रही है? यानी फेलियर है. 12 साल के बाद अगर हिंदू खतरे में है, हिंदुत्व खतरे में है, तो भाजपा क्यों चाहिए हमें? फिर नेतृत्व के बारे में भी सोच मुझे लगता है उन्हीं के बीच में चल रही है. मालेगांव को लेकर सवाल है. मालेगांव में खास जब एफआईआर अरे एजेंसी को मत दबाओ यार. जब दाखिल होती है, मालेगांव में जब जिन लोगों ने नमाज पढ़ी वहाँ पर उन पर भी एफआईआर दाखिल हो चुका है, उनके आगे कार्रवाई. क्या इस तरह की कार्रवाई हो चुकी है कि एफआईआर दाखिल हो जाए, कोई नमाज पढ़े अगर? देखिए, मैं वापस यही कहलाता हूं कि इन्हीं बातों में हम व्यस्त रहे हैं. जो एफआईआर दर्ज हुआ है, जो इलेक्ट्रिसिटी कंपनी में किसी ने नमाज पढ़ा हो या प्रार्थना की हो, जो भी किया हो, मैं यही पूछना चाहता हूं कि आपका कर्तव्य क्या है सरकार का
कि इस इलेक्ट्रिसिटी कंपनी से कहीं लोड शेडिंग हो रहा है क्या, कहीं बिजली की चोरी हो रही है क्या, कुछ खराब हो रहा है क्या? वही तो आपका कर्तव्य है सरकार का। अतिथि, जिस प्रकार से प्रधानमंत्री इजराइल के 2 दिवसीय दौरे पे हैं, वहीं इजराइल के प्रधानमंत्री ने मोदी जी की तारीफ की, यहाँ तो उनको बड़ा भाई करके कहा और भारत का दोस्त था। कैसे देखते प्रधानमंत्री? नहीं, मेरी यही विनती रहेगी कि मणिपुर भी कभी तो जाए और मणिपुर में जो हुआ है और हो रहा है उस पर भी थोड़ा ध्यान दे। महाराष्ट्र के मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस ने सभा में जिस प्रकार से टीपू सुल्तान को लेकर बयान किया, उन्होंने कहा 70,000 हिंदुओं की कत्ल किए। देखिए, मैं पहली बात तो ये स्पष्ट करना चाहता हूं कि छत्रपति शिवाजी महाराज हमारे दैवत है, सबके दैवत है, और उनके साथ तुलना किसी की भी नहीं हो सकती। छत्रपति शिवाजी महाराज ऐसी भी दैवत है क्योंकि बहुत सारे हम सोचते हैं कि हर एक का कोई ना कोई भगवान होता है जिसमें हम एक मानते हैं, लेकिन छत्रपति जी ने जो करके दिखाया वो इतना अद्भुत था कि वो हमने या हमारे पिछली पीढ़ियों ने देखा हुआ दैवत है, भगवान है, और उन्होंने जो किया उनकी तुलना किसी के साथ हो ही नहीं सकती इस भूमि में। लेकिन दूसरी बात मैं ये कहना चाहता हूं कि ये टीपू सुल्तान हो या कोई राजा हो या कोई भी हो, अभी इतिहास में कितने अटके ये दो जो नेशनल पार्टीज है। मेरी तो यही विनती है दोनों राष्ट्रीय पार्टियों से कि अभी इतिहास को छोड़े, इतिहास को पन्नों को छोड़े। हाँ, इतिहास से जो सीख लेनी वो ले, लेकिन भविष्य के लिए साथ में आके लड़ो, हमारे देश के लिए लड़ो साथ में। राहुल गांधी की तुलना बीजेपी ऑफिस खून दे परत तो दिल्ली में बीजेपी ऑफिस के कार्यालय के बाहर राहुल गांधी का पोस्टर लगाया गया और उनकी तुलना उमर खालिद से की गई। क्या कहीं ना ये साफ दर्शाता है कि बीजेपी जो है डर गई है राहुल गांधी से? और क्या है इसमें, और क्या है? अरे आप स्पष्ट कर दीजिए अतिथि जी, आप स्पष्ट कर, जिस प्रकार से उनकी तुलना उमर खालिद जी से की जा रही है। अरे जिसका डर होता है इसीलिए तो ऐसे सब चलता है ना। मुझे लगता है वापस एक बार मैं कहना चाहता हूं कि जो वो एआई समिट में हुआ, पहले दिन जो लोगों की आप देख रहे थे मेलो मेल चल रहे थे, पानी नहीं था, खाना नहीं था, यूपीआई चल रहा नहीं था, दूसरे दिन गलगोटिया का चला, दुनिया भर में बदनामी हुई है। राज्यसभा को लेकर नहीं, विधान भवनामध्ये की महाराष्ट्राचा जीडीपी बेल्जियमपेक्षा जास्त आहे. प्रत्यक्षात बेल्जियमचा जर आपण जीडीपी पाहिला तर तो 48 लाख आहे आणि महाराष्ट्राचा जीडीपी 3 लाख आहे. राज्याचा मुख्यमंत्री जर अशा पद्धतीची माहिती बघा, मी तुम्हाला अजून एक सांगतो की जे ते म्हणालेले आहेत, चला 1 मिनिट आपण मानून चालूया की जास्ती असेल, कारण साधारणपणे महाराष्ट्राची जी आपली साईज आहे, इकॉनॉमी आहे, जेवढी लोक आहेत, 13.5 कोटी जनता आहे आणि जेवढी लोकसंख्या वाढत चाललेली आहे, मोस्ट नॅचरली आपली इकॉनॉमिक ग्रोथ होईल ही आपण समजतो. आतापर्यंत ज्या इंडस्ट्रीज आलेल्या होत्या, ज्या आता राहिलेल्या आहेत, ज्या जात नाही आहेत, ह्या सगळ्या पकडून पण मुख्य गोष्ट हीच आहे की एक चला आनंद आहे, चांगलं खरोखर पुढे जातो सुतर. पण खरोखर जे आज मुख्यमंत्री महोदय बोलत होते, अर्ध तर मी विसरून पण गेलो कारण लक्षात ठेवण्यासारखं काही नव्हतं. ते जे बोलतायत एक आणि बाहेर जे आहे ते भ्रमसंभ्रम, ते खरं स्वतःसाठी बोलत होते, पण आम्ही त्यांना त्याच्यात राहू दिलं. शांतपैकी हाऊस चाललंय, त्यांना वाटते की चांगलं चाललंय, चालू दे. नाही, पण तुमच्यासारखा एक अभ्यासू नेता त्यावेळेला असं जीडीपीच्या प्रश्नावर जर शांत बसणार का, की उद्या मी त्यांना या संदर्भात पुन्हा प्रतिप्रश्न करणार आहात? अरे पण जे आता हायवेचंच त्यांनी मेजरमेंट बदललं आहे, त्या पक्षाला आपण काय सांगायचं? ज्यांना वाटतं आपण विश्वगुरु झालोय, बिना कुठचा चेला, काय सांगायचं? राज्यसभा को लेकर अपनी स्थिति आप स्पष्ट कर सकते हैं क्या इंडिया में? क्योंकि अगर आगे कांग्रेस आगे कह के जा रही है कि हमारा दावा है, राष्ट्रवादी पहले से कह रही है, और आप देखिए, कांग्रेस और हम इंडिया अलायंस में जो बात करते आए हैं अभी तक यही है बात कि जो एमवीए बना उसमें एक ही प्रिंसिपल था कि रोटेशन पे ये सब राज्यसभा हो, विधान परिषद हो, ये सारी चीजें डिस्कस होती जाएगी और न्यूमेरिकल स्ट्रेंथ पे होगी. 2019 में जो हमारी सरकार बनी, उसके बाद 2020 में पहली 2 सीटें आई, तब हमारी एक उम्मीदवार राज्यसभा में चुन की गई और दूसरी जो उम्मीदवार थी वो फौजिया जी, राष्ट्रवादी कांग्रेस से जो रिक्वेस्ट आई, उनकी रिक्वेस्ट पे हमने उनको चुना के भेजा. अभी जो दूसरा आया, जो पहली हमारी सीट आने वाली थी 2020 में, वो हमें 2022 में ली, लेकिन हमारे जो उम्मीदवार थे वो हार गए. 2024 में कांग्रेस का टर्न था, 24 में चुनाव हुए, अभी न्यूमेरिकल स्ट्रेंथ बदल गई है, हम सबसे हाईएस्ट है, फिर कांग्रेस है, फिर राष्ट्रवादी है. और इसी हालात में अगर आप एमवीए के प्रिंसिपल से जाओ तो हमारी जो 2 सीटें हैं उस पर हम कायम हैं, हमारा दावा कायम है और हम वैसे ही आगे जाने वाले हैं. क्योंकि यही बात है कि कांग्रेस हो या इंडिया अलायंस हो, जो भी अभी इंडिया अलायंस में है, उनके सारे आंदोलन में शिवसेना सबसे आगे रही है. फिर वो देश का अदानीकरण हो, धारावी को बेचने का प्रयास हो, या महाराष्ट्र और मुंबई पे होने वाला अन्याय हो, उसके खिलाफ हम आवाज उठाते आए हैं. इंडिया के हर एक आंदोलन में आगे रहे, फिर वो भले वॉकआउट हो, स्टेयर्स पे हो, और यही बात